এখন থেকে আপনার প্রিয় সিরিয়ালগুলো ফ্রিতে দেখুন এক্সক্লুসিভলি শুধুমাত্র সান নেক্সটে। এখনই অ্যাপ ডাউनलोड করুন। जे ठरलंय तेच करायचं, कळलं? आणि उद्यापासून ती फालतू मेड या पैठणकरांच्या घरात नकोय मला। असा स्फोट व्हायला हवा की त्याचा आवाज त्या गौरीच्या कानात आयुष्यभर घुमत राहील, कळलं? नंदा आवर लवकर, दरवर्षी उशीर करतेस तू। हो काय चाललंय तुमचं? तरी बरं दरवर्षी तुम्ही काही रंग खेळत नाही, नुसता एक टिळा लावून घेता। तेवढ्यासाठी एवढी घाई करताय? नाही नाही, तू या वर्षी बघच, मनसोक्त रंग खेळणार आहे मी। हा, उगाच बाता मारू नका। नाही तू बघशीलच। बाय द वे, पोरं कुठे गेली आहेत? येतील। अरे आली, हळू हळू हळू। राजन काका, हॅपी रंगपंचमी। हॅपी रंगपंचमी। वा 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 वा, योग झालं तुझं? रंगपंचमीच्या शुभेच्छा। तुलाही खूप शुभेच्छा। शुभेच्छा रे। मग पुष्पा, आज काय प्लॅन आहे? मी आलोच। अरे आता हा कुठे चाललाय? हा रंग खेळणार नाहीये का मग? नाही नाही, खेळायचंय ना, पण एक महत्वाचं काम आहे ते करून येतो। आलो चालू तू। अरे हे, अरे काय काय चाललंय या मुलांचं कळत नाही बाबा, आता काय करायचं? नंदा, मला वाटतं रंग आपण दोघांनीच खेळायचा आहे। चला काहीतरीच। हे नंदा, अगं लाजल्यावर या वयात सुद्धा तुझ्या गालावरची लाली काय सुंदर पसरते, कसली गोड दिसतेस ग। झालं तुमचं? नाही अजून, म्हणजे रंग कुठे लावला अजून? पुरे झालं, मुलं येतील आता, चावटपणा करू नका। बाहेर गेलीत ना। पण कुठलं काम करायला गेले असतील तेवढं? त्या गौरीकडेच असणारे काहीतरी महत्वाचं काम, दुसरे काय? असू दे ग, तिचं महत्व संपेलच। तिचं आयुष्य कसं बेरंग करते ना मी, बघच तू। नाही, सोडा सोडा मला, सोडा सोडा सोडा। अरे काय झालं? काय झालं? काय झालं? हो हो, ते मला स्वप्न पडलं। काय? पोलीस, आपण जेलमध्ये खोट। मला खूप भीती वाटते हो। हे बघ असं काही होणार नाहीये, तू शांत हो। असं कसं होणार नाही? आता आता हे पोलिसात देणार आपल्याला। हो पोलिसात। बघितलं बघितलं ना, ते आले आपल्याला पकडायला। हो आता काय खरं नाही आपलं, आता काय। तुम्ही दरवाजा नाही उघडायचा, अजिबात दरवाजा उघडायचा नाही तुम्ही। अगं पण त्यांनी दरवाजा तोडून आत आले तर लपायला जागा आहे का आपल्याला? मी दरवाजा उघडतो म्हणजे ते आत येतील, लगेच त्यांचे पाय धरू। नका उघडू दरवाजा। माफ करा, चूक झाली, आम्ही परत नाही वागणार असं। काय करताय तुम्ही? माफी का मागताय? त्या दिवशी मी दारू पिलो होतो ना, त्यासाठी माफी मागतो। ठीक, जे झालं ते मी विसरलो आता।
आणि तुम्ही विसरा. आता नव्याने सुरुवात करूया. धुळवडीच्या तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. पाया पडतो. खुश. गौरीजी कुठे? आज पण कामच करते. आज पण काम? हो ना, माझ्याशी खेळायला पण नाही म्हटली. अयो, तुझ्याशी पण खेळायला नाही म्हणाला तर? अरे काळजी करू नकोस, मी आहे ना. काहीही झालं तरी आज पहिला रंग गौरीजींकडूनच लावून घ्यायचायस तू. चल बिट्टी, चल. चल. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं बघ. हो ना, वया काही अशी गप्प बसणार नाहीये. हो ना. गौरीजी, गौरीजी लवकर चला, बिट्टी पडलीये. काय? हो. अरे देवा. बिट्टी, बिट्टी, बघू बघू कुठे लागलं तुला? हा, थांब मी हळद घेऊन आले. हॅपी रंगपंचमी. रंगपंचमीच्या शुभेच्छा गौरीजी. तुम्ही मला नाही लावणार रंग? रुद्रसाहेब, काम आहेत मला जरा. कामं होतील. पण आज रंगांचा सण आहे गौरीजी, जो वर्षातनं एकदाच येतो. गौरीजी होऊन जाऊ द्या. आपल्या नात्याबद्दल मी आज सगळ्यांना सांगणार आहे. अरे हात कुठे? चला येत आहे ना रंग खेळायला. चला सगळे मिळून रंग खेळूया. चल रुद्र.
गौरी, हॅपी रंगपंचमी. नमस्कार, मी कल्पेश उर्फ गुणाजी, गौरीचा नवरा आणि बिट्टीचा बाबा. असं हे दुसऱ्याच्या घरी रंग उधळणं बस झालं ग. आता आपण आपल्या घरी जाऊन रंग खेळूया. अगं असं काय बघतेस माझ्याकडे? आता नवऱ्याला ओळखत नाही असं म्हणू नको सर. मला माहिती आहे ग तू माझ्यावर नाराज आहेस, पण मी आता आलोय ना, मी तुझी सगळी नाराजी दूर करीन ग. चल आपल्या घरी जाऊया. मी तुम्हाला हा फासा परफेक्ट पडलाय. काय करणार, दोन्हीकडून मरण या बिचारीच. खरं बोलली तर रुद्रच्या रागाला सामोरं जावं लागेल, आणि नाही बोलली तर यालाच नवरा बनवावा लागेल. गौरी, गौरी, गौरी मला माफ कर ग. गौरी माझं चुकलं ग. गौरी मला माफ कर. मला माहितीये ग माझी लायकीच नाहीये. माहितीये ग माझी अक्कल माती खायला गेली होती का, जे मी तुला आणि माझ्या सोन्यासारख्या मुलीला घराबाहेर काढलं. गौरी मला माफ कर ग. गौरी मला माफ कर, माझं चुकलं ग. गौरी मला माफ कर ग. सासूबाई मला माफ करा. सासूबाई
आमच्या मुलीला मी खूप त्रास दिलाय. हे बरं आहे तुमचं. आधी वाटेल तसं वागायचं आणि नंतर पाया पडत यायचं. सासूबाई, सासूबाई मला माफ करा. माझी खरंच खूप चूक झाली हो सासूबाई, मला माफ करा. सासूबाई या दोघे निघून गेल्या नंतर मला खूप त्रास झाला सासूबाई, खूप त्रास झाला हो. मी या दोघींच्या आठवणीत दिवस रात्र रडत बसायचो. मला माफ करा सासूबाई. माझे डोळे बघा, माझे किती काळे झाले, किती खोल गेले सासूबाई माझे. मला लहान मुलगी दिसली की मला माझी मिट्टी आठवते सासूबाई, मला मिट्टी आठवते. सासूबाई या दोघींच्या आठवणीत मी अन्न पाणी सुद्धा सोडून दिलं हो. मला माहितीये माझा एक एक दिवस कसा काढलाय ते. सासूबाई माझं चुकलं हो सासूबाई, माझं चुकलं. पण मी नाही जगू शकत, याच्याशिवाय मी नाही जगू शकत. गौरी, तू चल माझ्यासोबत. हिम्मत कशी झाली गौरीची हात लावायची? रुद्र, रुद्र, अरे नवरा आहे तो तिचा. याला आता आठवण झाली? गौरीजी जेव्हा लहान मुलीला घेऊन वणवण फिरत होत्या तेव्हा कुठे गेला होता? आता यांच्या आयुष्यात तुझ्यासाठी जागा नाहीये. चल निघ इथून, चल. अडव तुझ्या मुलाला. कुठल्या मुहूर्तावर याला जन्म दिला काय माहिती, मूर्ख. रुद्र, रुद्र, हा प्रश्न त्यांच्या नवरा बायकोंमधला आहे. तू कशाला मध्ये पडतोयस? ते बघतील काय आहे त्यांचं ते. प्रत्येक जण आयुष्यात चुकतो, मी पण चुकलो. पण आता मला माझी चूक लक्षात आली हो. माझं खरंच चुकलो. मला सोडाव. मी बाप आहे हो बिट्टीचा आणि हिचा नवरा. माझं चुकलं, पण मला आता यांच्यापासून दूर नका नेऊ. मी नाही सहन करू शकत, नाही सहन करू शकत मी. ताई, तुम्ही तरी समजवा ना रुद्र साहेबांना. अहो, माझ्या मुलीचा संसार वाचत असेल तर तुम्ही मध्ये नका पडू म्हणावं. रुद्र, सोड त्यांना.
बघ रुद्र, ते काहीही असलं ना तरी बिट्टी ही त्याचीच मुलगी आहे हे आपण नाकारू शकत नाही. पण तिला तो बाप म्हणून नकोय. रुद्र, अरे घरात भांडणं झाली म्हणून नाती तोडून टाकता येत नाही. ते राजन काका, तू त्या माणसाची बाजू कशी काय घेतोयस? त्याने तोडून टाकलं होतं हे नातं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना बिट्टीला याचा किती त्रास झाला होता ते. तरी आपण. रुद्र, शांत हो ना तू. कसा शांत होऊ मी नंदाई? रुद्र, काहीही झालं ना तरी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि मग आपण काय करायचं? बिट्टीला आणि गौरीजींना त्याच्या हवाली करून टाकायचं. अरे उद्या त्यांना काही झालं तर? पण मला एक गोष्ट कळत नाहीये. मागे ज्या वेळेला तिच्या लग्नाचा विषय निघाला होता, तिच्या नवऱ्याबद्दल मी विचारलं होतं, तर ती म्हणाली होती की आमचा रीतसर घटस्फोट झालेला नाहीये. पण तिला असं वाटत होतं की तिचा नवरा परत कधीच येणार नाहीये. मग हा अचानक आला कसा? तेच मी म्हणतोय राजन काका. जो माणूस गौरीजींशी कोणताच संबंध ठेवायला तयार नव्हता, ज्याला त्याच्या आयुष्यात गौरीजी आणि बिट्टी नको होत्या, तो माणूस काहीतरी हेतू असल्याशिवाय इथे येणार नाही. नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असणार. आणि तो काही गौरीजींच्या भल्यासाठी वगैरे आलेला नाही. बरं, मुळात मला एक कळत नाहीये, इतक्या वर्षानंतर गौरीजी आणि बिट्टी इथे आहेत हे त्याला कसं कळलं? नक्कीच त्याला कोणीतरी इथला पत्ता सांगितला असणार, त्याशिवाय तो इथे येणं शक्यच नाही. कोण बोलवणार? ही आहे ना गौरीची मामी. तिने सांगितलं असणार त्याला, इथे फुकट खायला मिळतं, ये तू पण. आणि हा आला लगेच. आपल्याला काय करायचं आई? आपला काय संबंध? मुळात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि पैठणकरांना काही बाकीची कामं नाही आहेत का? आता मोलकर्णीचे प्रश्न सोडवणार आहोत का आपण? तेवढंच बाकी आहे. ते बघतील काय त्यांचं ते. मिसेस पैठणकर, तुमच्याकडे कोणीही मदत मागितलेली नाहीये. आणि गौरीजींच्या आयुष्यात जे काही चाललंय ना ते मला नाही चालणार. आणि मी नाही बघू शकत दुसऱ्या कोणाबरोबर त्यांना. काय? नाही म्हणजे ज्या माणसाला गौरीजींची परवाच नाहीये त्या माणसासोबत गौरीजींना नाही बघू शकत असं म्हणायचंय त्याला. अरे पण तो तिचा नवरा आहे आणि तिला त्याच्यासोबत संसार करायचा असेल तर तू कोण आहे अडवणारा? मी अडवणार. गौरीजींनी त्या माणसाला स्वीकारणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. आणि आपल्याला कळतंय की त्या त्याच्याबरोबर खुश नाही राहू शकत, तरी आपण शांत राहायचंय का? हे तुम्हाला जमत असेल मिसेस पैठणकर, पण मला नाही जमणार. मला माहितीये स्वतःसाठी स्टँड कसा घेतात ते. त्यांना नाही जमत त्यांच्या मनातलं बोलून दाखवणं. त्यामुळे मला त्यांची मदत करावीच लागणार. आता जर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची गरज आहे, त्यांना असं स्वतःचं नुकसान नाही करू देणार मी. आणि परिस्थितीला शरण जाऊन चुकीचे निर्णय तर मुळीच घेऊ देणार नाही. मी नाही जाऊ देणार त्यांना, कारण त्यांनी खूप भोगलंय आतापर्यंत, खूप. मी नाही बघू शकत त्यांना आणखी दुःखी, कारण मी त्यांच्याशी. काय? रुद्र भाऊजी,
मला असं वाटतं तुम्ही इथे अंदाज बांधत राहण्यापेक्षा एकदा गौरीच्या नवऱ्याशी बोलून बघा. हे मूर्ख, आता त्या मेडच्या घरचे प्रश्न सोडायला जाणार आहेस का? आणि ती तिच्या नवऱ्याला हवंय ते करत असेल तर तू कोण अडवणारी? स्वतःच्या नवऱ्याला खुश ठेवता येत नाही आणि लागली दुसऱ्यांना सल्ले द्यायला. पण मला एक कळत नाहीये, तिचा नवरा आलाय तर तुला काय एवढा त्रास होतोय रुद्र? तिचं ती बघून घेईल ना. इतके दिवस नवऱ्याने टाकलेली म्हणून तिचा नवरा असल्यासारखं तिला आणि तिच्या मुलीला प्रोटेक्ट करत होता. पण आता तिचा नवरा आलाय, आता तुझी गरज संपली. आता ती एकटी नाही. तू काहीही कर रुद्र, आमच्याशी कितीही भांडलास तरी काय होणार आहे? काही फरक पडणार नाही. ती मेड शेवटी तिच्या नवऱ्याकडेच जाणार. या बायका अशाच असतात रे. नवरा कसाही असू देत, बेवडा असू देत, मारझोड करणारा असू देत, लफडीबाज असू देत, या अशा बायका शेवटी आपल्या नवऱ्याकडेच जातात. ती मेडही हेच करणार. रुद्र 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 ऐक ना. रुद्र गौरी गौरी मला माफ कर ग गौरी. माझं खरंच चुकलं गौरी, मला माफ कर. मी हात जोडतो ग, मी पाया पडतो तुझ्या, मला माफ कर ग. मला टाकू नकोस, मला सोडून जाऊ नकोस ग गौरी. आता मी आलोय ना गौरी, आता आपण तिघं सुखाने संसार करू ग. मला माफ कर गौरी, मला माफ कर, मला माफ कर ग. तू कोण आहेस, का आलायस मला माहिती नाही, पण मी सगळं खरं सांगून टाकणार आहे रुद्र सरांना. सगळ्यांना सांगणार आहे माझं लग्नच झालेलं नाहीये. अगं पण का साठीपणा करतेस ग तू? मी माफी मागतो ग तुझी. मीच तुझा नवरा आहे. गौरी अगं असं काय करतेस? ते सांगतायत तर ऐक ना. तुम्ही सगळे खोटारडे आहात. तुम्ही सगळे मला फसवताय आणि या घरातल्यांना पण मी तुमचं हे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. गौरी अगं असं काय करते तू? हे काय बोलते? मी हे जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठीच करते बाळा. गौरी जी, आई पार्टनर
मला अजून ओळखलं नाहीस? नाही मला वाटलं लगेच ओळखशील. अजून ओळखलं नाहीस? आईचं जाऊ दे ग बिट्टी, तू तरी मला ओळखायला पाहिजे होतस ना. तू पण नाही ओळखलंस. बघ नीट बघ. काय बिट्टी, मला विसरलीस? कल्लू शेठ, रुद्र काय झालंय नक्की? हे बघ काहीतरी झालंय, मला खूप वेगळ्या वाईब्स येत आहेत. प्लीज सांग ना मला. नमस्कार, मी कल्पेश, गौरीचा नवरा आणि बिट्टीचा बाबा. तुम्ही आत नका पडू, आमची भांडणं आम्ही मिटवू. रुद्र जरा शांत हो ना प्लीज. गाडी थांबव रुद्र. रुद्र गाडी थांबव प्लीज. गाडी थांबव रुद्र. ऐक माझं, गाडी थांबव. रुद्र रुद्र तुला गौरीची शपथ आहे, गाडी थांबव. रुद्र रुद्र थांब. रुद्र थांब ना. रुद्र भानावर ये. शांतपणे ऐक. हे बघ मी समजू शकतो तुला काय त्रास होतोय, पण गौरीजींनाही त्यांचं काय. त्यांनाही त्रास होतच असेल ना, मला नाही वाटत. हे बघ रुद्र, तू ऍटलिस्ट तुझा राग व्यक्त करू शकतोस, बोलू शकतोस, हिमतीने सगळं फेस करू शकतोस. पण गौरीजी तुझ्यासारख्या नाही आहेत ना. त्यांचीही काहीतरी अडचण असू शकते हे तू समजून घ्यायला हवंस. तेच तर समजून घ्यायला गेलो होतो, पण त्यांनी काय केलं? हा आमच्या घरचा प्रश्न आहे, तुम्ही मध्ये पडू नका म्हणून तोंडावर दरवाजा लावलाय माझ्या. काय? अरे गौरीजींनी हे मुद्दाम केलं नसेल रे. रुद्र त्यांच्यासाठी पण हा खूप मोठा धक्का आहे ना. एका क्षणात त्यांच्या पण स्वप्नाची राख रांगोळी झाली. रुद्र हे बघ, जसं तुला वाटतंय तसं काही असतं तर त्यांनी तुझ्यावरचं प्रेम व्यक्त केलंच नसतं ना.
आणि ते करायलाही त्यांनी किती वेळ घेतला माहिती ना तुला.